नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण काही जीकेचे प्रश्न पाहणार आहोत। तर चला त्या प्रश्नांकडे वळू। तर आपला प्रश्न क्रमांक 1, भारतातील सार्वजनिक क्षेत्रात रिकामी जागा ही सर्वात मोठी बँक आहे। ऑप्शन क्रमांक 1 स्टेट बँक ऑफ इंडिया, ऑप्शन क्रमांक 2 पंजाब नॅशनल बँक, ऑप्शन क्रमांक 3 बँक ऑफ महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक 4 HDFC। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्टेट बँक ऑफ इंडिया। प्रश्न क्रमांक 2, कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲडम स्मिथ, ऑप्शन क्रमांक 2 लिओनेल, ऑप्शन क्रमांक 3 अल्फ्रेड मार्शल, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ॲडम स्मिथ। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 लीलावती, ऑप्शन क्रमांक 2 चंबळ, ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा, ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चंबळ। तर चला नेक्स्ट, हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 1 अ जीवनसत्व, ऑप्शन क्रमांक 2 ब जीवनसत्व, की ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्व, का ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व। वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर आपल्याकडे ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन क्रमांक 2 ऑक्सिजन, ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन, ऑप्शन क्रमांक 4 नायट्रोजन। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड। तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धुळे, ऑप्शन क्रमांक 2 जळगाव, ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार, ऑप्शन क्रमांक 4 नाशिक। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार। नरनाळा किल्ला महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर आपल्याकडे ऑप्शन क्रमांक 1 अकोला, ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा, ऑप्शन क्रमांक 3 वाशिम, ऑप्शन क्रमांक 4 रायगड। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अकोला। महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? तर आपल्याकडे ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर, ऑप्शन क्रमांक 2 नाशिक, ऑप्शन क्रमांक 3 पुणे, ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुणे। महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे? तर आपल्याकडे ऑप्शन क्रमांक 1 90%, ऑप्शन क्रमांक 2 70%, ऑप्शन क्रमांक 3 80%, ऑप्शन क्रमांक 4 50%। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 90%। केप्लर या शास्त्रज्ञाचा नियम रिकामी जागा या शास्त्राशी संबंधित आहे। ऑप्शन क्रमांक 1 स्थापत्यशास्त्र, ऑप्शन क्रमांक 2 पदार्थविज्ञान, ऑप्शन क्रमांक 3 वनस्पतिशास्त्र, की ऑप्शन क्रमांक 4 खगोलशास्त्र। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 खगोलशास्त्र। भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? 1 नंबर महाराष्ट्र, 2 नंबर तमिळनाडू, 3 नंबर राजस्थान, 4 नंबर उत्तर प्रदेश। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तमिळनाडू। खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर 1 नंबर पेंच, 2 नंबर रणथंबोर, ऑप्शन क्रमांक 3 मेळघाट, ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रणथंबोर। कोणत्या शहरास सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड, ऑप्शन क्रमांक 2 साधन, ऑप्शन क्रमांक 3 जबलपूर, ऑप्शन क्रमांक 4
उदयपूर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उदयपूर. जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगा, ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा, ऑप्शन क्रमांक 3 यमुना, ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा. कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाळा, ऑप्शन क्रमांक 2 सुलतानपूर, ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर, ऑप्शन क्रमांक 4 घाटप्रभा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर. उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 1 भीमा, ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी, ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा, ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भीमा नदी. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 शरद पवार, ऑप्शन क्रमांक 2 क्रमवीर भाऊराव पाटील, ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण, ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती शाहू महाराज. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा भारतात कोणता क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 1 पहिला, ऑप्शन क्रमांक 2 दुसरा, ऑप्शन क्रमांक 3 तिसरा, ऑप्शन क्रमांक 4 चौथा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राला लोकसंख्येच्या बाबतीत. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रेनाइट, बेसाल्ट, स्थरीत का रूपांतरित. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बेसाल्ट. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चीन, ऑप्शन क्रमांक 2 श्रीलंका, ऑप्शन क्रमांक 3 भारत, ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भारत, इंडिया.